यंदा पाऊस कधी पडणार हा एकच प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे। मान्सून लांबणीवर गेल्यामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः मोठ्या शहरांमध्ये पाणी टंचाईचं मोठं आव्हान उभं राहिलंय। 23 जून नंतरच राज्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते। पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या तरी पुण्याचं दुर्भिक्ष अटळ दिसतंय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रावर ओढावलेल्या याच पाणीबाणीचा सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। राज्यातील धरणांच्या पाणी साठ्याची आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे। सध्या राज्यातील धरणांमध्ये केवळ 25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय। गेल्या वर्षी याच काळात हाच पाणीसाठा 31% इतका होता, म्हणजेच यंदा तो 6% घटलाय। यातही सर्वात गंभीर परिस्थिती पुणे विभागाची आहे। यावर उपाय म्हणून उपलब्ध पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आणि 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल असं नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत। आता वळूया मुंबईकडे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगाने घटत असल्याने 14 जून पासून मुंबईत 20% पाणी कपात लागू करण्यात आली। ही केवळ घरगुती कपात नाहीये, तर मुंबई महानगरपालिकेने पाणी वापरावर अनेक कडक निर्बंधही लादले आहेत। नवीन बांधकामांसाठी दिल्या जाणाऱ्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या आहेत। याशिवाय औद्योगिक आणि व्यावसायिक वापर तसेच स्पोर्ट्स क्लब यांच्याही पाणी पुरवठ्यात 20% कपात करण्यात आली आहे। पिण्याचं पाणी वाचवण्यासाठी पालिकेने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधन गृहांमध्ये पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी टँकरच्या पाण्याचा वापर करावा। तसेच बांधकामांना आणि जलतरण तलावांना देण्यात येणाऱ्या जलजोडण्या रद्द करण्यात येणार आहेत। पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्याचं आवाहन रेल्वे आणि इतर आस्थापनांना करण्यात आलंय। पुढील 2.5 महिने पाण्याचा काटेकोर वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। 23 जून नंतर जरी मान्सून सक्रिय झाला तरी धरणांमधील पाणीसाठा पूर्ववत होण्यास वेळ लागेल। त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण पाण्याचा गैरवापर टाळावा। पाणी हेच जीवन आहे, ते जपून वापरा। धन्यवाद।